नमस्कार गावलेनो गिरीश पवार माझ्या मुक्काम पोस्ट चिंदर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं प्रथमच स्वागत असा। तर आज व्हिडिओ करूचं कारण असं की आज आमच्या चिंदर गावच्या भगवंतगड किल्ल्यावरती शिवजयंती साजरी केली जातली आहे। ही कशा प्रकारे साजरी केली जातली आहे ही मी ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही आवर्जून बघा। तर आणि जर या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आता या कार्यक्रमाची माहिती कसं काय साजरं होतं याची माहिती आपण घेऊया। थोडक्यात माहिती सांगतील प्रकाश मेत्री यांच्याकडनं घेऊया, ते थोडक्यात माहिती सांगतील, ते समजून घेऊया। चला तर बघू। या ठिकाणी भगवंतगड किल्ल्यावर आपण आज शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम करत आहोत। गेली 7 वर्ष चिंदर सेवा संघ यांच्या आयोजनाने गावातील लोकांच्या, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सर्वांच्या सहकार्याने गेली 6 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम इथे यशस्वीपणे पार पडत आहे। यावर्षी या कार्यक्रमाचं हे 8वं वर्ष आहे आणि या 8व्या वर्षी या कार्यक्रमात एक थोडासा बदल आणि शिवजन्म सोहळा करण्याचं या ठिकाणी आम्ही योजलेलं आहे। या उपस्थित ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या छोट्या कथा या शाळेची जी मुलं आहेत ती या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करणार आहेत। मला वाटतं ह्या वर्षीचा हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि चांगल्या प्रकारचा होईल अशी आशा आहे। धन्यवाद। आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करावी अशी मी मान्यवरांना विनंती करतोय। मान्यवरांनी रंगमंचावर यायचंय। बघा आता कार्यक्रमाची सुरुवात शिवपूजन केल्यापासून चालू होता। आता हे बघा शिवपूजन चालू होता। आता त्याच्यानंतर शिवजन्मोत्सव सोहळ्यापासूनच इतर सर्व साजरीकरणांची सुरुवात होईल। वास्तविक करण्यासाठी मी ते मिताली आसरीकर हिला बोलवत आहे। शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शिवप्रेमी यांच्या सहकार्याने गेली 6-7 वर्ष या ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे। यावर्षी हे शिवजयंतीचे 7वे वर्ष आहे। मागे वळून पाहताना शिवजयंती उत्सव सुरुवात करताना
तत्कालीन केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, चिंदर सेवा संघ संस्थापक माजी अध्यक्ष कैलासवासी संदीपभाई पारकर, तत्कालीन सरपंच सौ भाग्यश्री घागरे, देवस्थान पुजारी गोसावी, संभाजी पवार, यशवंत पाटील, भीमाशंकर शेतसंधी, चिंदर संघाचे सर्व सेवक यांचा सिंहाचा वाटा आहे. मित्र हो, या किल्ल्याचा इतिहास प्रत्येक जण आपापल्या परीने सांगत असतो, पण किल्ल्याची भव्यता पाहता नक्कीच इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूने बुरुज आणि पायऱ्या पाहिल्यावर याचा अनुभव येईल. बऱ्याच अंशी पडझड वादळ वाऱ्यात किल्ला आपला अस्तित्व टिकून आहे. आमच्या गावाला भगवंतगड सारखा किल्ला लाभला आहे हे आमचं सर्वांचं सौभाग्य आहे आणि याचा सार्थ अभिमान आहे. मित्र हो, जेव्हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यास आम्ही एकत्र आलो तेव्हा आर्थिक स्थिती कोणाची चांगली नव्हती, पण आज तागायत आमच्या सर्वांकडून छत्रपती शिवाजी महाराज व सिद्धेश्वर सेवा अविरतपणे करून घेत आहे. कोरोना काळातही आमचे सेवक भाई तावडे, दीपक सुर्वे, शंकर पालकर यांच्यासारख्या सेवकांनी काम तर प्रकाश मिस्त्री साहेब, संदीपभाई यांनी केलेली मदत अविस्मरणीयच राहील. मित्र हो, अनेक जण सहल घेऊन गडकिल्ले पाहण्यासाठी जातात, पण आपल्या गावचं वैभव गड किल्ला याची माहिती अनेक जणांना नाही, तर काही जणांनी हा किल्ला पाहिलाही नाही. किती दुर्दैवी गोष्ट आहे ही. सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे चिंदर सेवा संघाने शिवजयंती बरोबर चिंदर प्रीमियर लीग, भगीरथ प्रतिष्ठान मार्गदर्शन शिबिर, रांगोळी प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असे आजपर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात प्रतिवर्षी होणारे रक्तदान शिबिर अति महत्वाचे आहे. हे कार्यक्रम राबवताना आमच्या सेवकांच्या सहकार्यातून आम्ही राबत आहोत हे अभिमानाने सांगावे लागते. मित्र हो, प्रास्ताविक आटोपताना मला या किल्ल्याचे किल्लेदार श्री सदाशिव जुवेकर साहेब यांचे व आम्हाला मुंबईत राहूनही गावातील मुलांसाठी कोणत्या स्पर्धा घेता, कोणते कार्यक्रम घेता यावर बारीक लक्ष ठेवून आर्थिक मदतीचा हातभार लावणारे तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्सचे सदस्य तथा मुंबईत स्थित कला शिक्षक आदरणीय गणेश अपराज सर व सुप्रसिद्ध लेखक आदरणीय महेश गोसावी सर, मनीष भावे यांचे विशेष आभार मानायचे आहेत. धन्यवाद. आता आपण सर्व उत्सुकतेने वाट पाहत आहोत, तो पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करत आहोत. यावर्षी 7वे वर्ष आहे चिंदर सेवा संघामार्फत शिवजयंती सोहळ्याचे आणि पहिल्यांदाच आपण शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करत आहोत, तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या पाळण्याने. मी सर्वांना विनंती करतोय की मंदिराच्या समोरील भागात जो पाळणा आपण केलेला आहे आयोजन, तर तिथल्या दरबारी वंशाला असावे तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नानाही परी नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा बायानो साखर वाटा जो बाळा जो जो रे जो उठा बायानो साखर वाटा जो बाळा जो जो रे जो सवाच्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो 5व्या दिवशी नाचणी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो 6व्या दिवशी लावून गळा कानी कुंडल गळ मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो गंध
केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सातवी करा सीतामाईच्या पोटी जन्माला हिरा. त्यांच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जो रे जो. त्याच्या टोपीला मोत्यांचा तुरा जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा. हाती तलवार फिरवी तो कट्टा जो बाळा जो जो रे जो. हाती तलवार फिरवी तो कट्टा जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवरत्न हिरा जैसा गुंफिला मोत्याने तारा. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो. त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी गेला याशीन निळ्या गोडीवर रेशमी जीन. पेटा घालावा वरती बसून जो बाळा जो जो रे जो. पेटा घालावा वरती बसून जो बाळा जो जो रे जो. 11व्या दिवशी 11वा रंग पाहून बाळाला सेनानी दंग. पाची हत्यार राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो. पाची हत्यार राजाच्या संग जो बाळा जो जो रे जो. 12व्या दिवशी बोलावा माळी केली आरस लावून केळी. नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. आज मन शांत नाही. चारही बाजूनी रयतेचा आक्रोश ऐकू येतोय. आपण अजून किती हे काय अन्याय सहन करायचे. राजे, जोपर्यंत रक्ताचा अभिषेक होत नाही तोपर्यंत स्वराज्याचं तोरण बांधलं जात नाही. घाबरून जगणाऱ्याला हे जग जगू देत नाही आणि लढून जगणाऱ्याला हे जग कधीच विसरत नाही. शिवबा, सह्याद्रीचे कडे सुद्धा आज तुमच्या उत्तराची अपेक्षा करत आहे. महासाहेब, शत्रूचा वेढा अफाट आहे. विजापूर, दिल्ली, जिंजी हे सगळे आपल्यावर तुटून पडायला टपले आहेत. हे आपण कसं साध्य करायचं. शत्रू किती मोठा आहे यापेक्षा तुमची जिद्द किती मोठी आहे हे महत्वाचं. लक्षात ठेवा राजे, जो मरणाला घाबरतो तो इतिहास घडवत नाही आणि जो इतिहास घडवतो तो मरणाला घाबरत नाही. मस्त झुकलं तर तुमच्या चरणाशी आणि हे मरण आलं तर फक्त या मातीसाठी. महासाहेब, आज रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतो, जोपर्यंत या भूमीवर हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत ही तलवार म्यानात जाणार नाही. स्त्रीची अब्रू आणि शेतकऱ्याचा घास जो जपतो तोच खरा छत्रपती. जा शिवबा, तोरडा जिंका आणि जगाला दाखवून द्या की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय मोडून काढणारा मोठा असतो. हर 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 हर. शिवाजी शुर पराक्रमी थोड केले जर्जर. पाजुनी पाणी दुष्ट मोगला. पाजुनी पाणी दुष्ट मोगलास. पाजुनी पाणी दुष्ट मोगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगनात जी. कीर्तीचा डंका भिडे गगनात जी. कीर्तीचा डंका भिडे गगनात जी. आदि नमन करी तो भगवती. आदि नमन करी
तो भगवती माया सरस्वती द्यावी मदमती वंदुनी आज तुझ्या चरणात वंदुनी आज तुझ्या चरणात वंदुनी आज तुझ्या चरणात तो शुनीवर द्यावा कवनात उगलशाही गातो इतिहास उगलशाही गातो इतिहास उगलशाही गातो इतिहास मुद्रा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूचा चरणा मुद्रा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र तुझ्या चरणाचा सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शिव खातर वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचा होता बहादर आता शिव छत्रपती शूरवीर आता शिव छत्रपती शूरवीर आता शिव छत्रपती शूरवीर आणि अशा या माझ्या आढळला पकडण्यासाठी तसा ठेवलेला पाहिजे तर विरायचा सरदार उचललाय नाव तेच बदल खान नाव तेच बदल खान नाव तेच बदल खान जीता जागता नुसैतान खाना बोलला छाती ठोकून शिवबाळाला टाकतो चिरडून हा बळा सुहानला कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठा गुरुमित त्यात घोड धळ पाय गळ हौद फाटलई बत्तर अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापड तळतळ वाटे भेटे त्याला खेची चिडीत खानाची सेना निघाली गावं लुटली तेव्हा उद्ध्वस्त केली आया बहिणीची अब्रू लुटली कोण रोखणार हे वादळ इकडं मोगल तिकडं निजाम पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावर मुंबळ चिंतेचा पंत ठरणार परंतु अशा वेळी आई जिजाऊ काय म्हणाल्या शिवाजीवर आमचा पुत्र नव्हे अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी ते हत्तर पण या मातीने आपला स्वाभिमान गमावता कामा नये अशा वागिनीचा तो ठावा अशा वागिनीचा तो ठावा गणी माला कसा ठेकावा डोक्यात गणी नीटावा भेटीचा ढाल सांगावा प्रतापरावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्यात हसत हसत स्वीकारला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापरच्या पायथ्याशी खाना प्रतापगडचा पायथ्याशी खाना प्रतापगडचा पायथ्याशी खाना आला बेगुमान त्याला नाही ठिकाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्याला नाही जाणीव शक्तीची त्याला नाही जाणीव शक्तीची त्याला नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची होती करील काय कल्पना युक्तीची होती खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी खान उभारला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियानामध्ये खान डावलत डुलत आला सय्यद भंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो बघा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हात मारितो हतरी खान हात मारितो हतरी रोखून नजर गहिरी जिराजी जिरजी जिराजी खानाला राजाला पाहिला अभिमान दिला दगा दिला
अनादाभिमान मारला पाटाळीचा वार त्याने केला खर आवाज झाला चिलखता होते अंगाला खानाचा वास गेला हा गडबडला चित्तात महाराजांनी पोटामंदी भीक वाढताला वादना खाता वारा केला टाळा टाळा फाटला पोटाला टाळा गेला खानाचा पोटा बाहेर आला जी बाहेर आला प्रतापगडचे युद्ध गाहले प्रतापगडचे युद्ध गाहले रक्त सांडले पाकोसारे गेले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलामीची होवाट लावली गुलामीची होवाट लावली गुलामीची होवाट आणि मराठेशाहीचा मांडला थाट जी मराठेशाहीचा मांडला थाट जी मराठेशाहीचा मांडला थाट जी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांचा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्रीमंत श्री 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 शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवराय अडकून पडले होते. शिवरायाने वाटलं आता पावसाळा येतोय म्हणजे स्थिती नक्कीच वेळा उठवेल, कारण आपल्याकडचा हा धुवाधार पाऊस आणि खडा पहरा देणं तितकं सोपं नव्हतं. पण पाऊस सुरू होताच धूर्त सिद्धीने आपला वेळा अधिकच मजबूत केला. शिवराय विचारात पडले आता काय करायचं, आणि एक फार मोठी योजना ही स्वतः शिवरायांचीच होती. तो दिवस होता 12 जुलै 1607. शिवरायांना सुखरूप वेड्यातून सोडवण्यासाठीच परमेश्वराने जोरदार पावसाला सुरुवात केली होती. पाऊस नव्हताच तो शिवरायांना सुखरूप वेड्यातून बाहेर काढण्यासाठी ईश्वराने पाठवलेले मेघदूत होते. आणि यानंतर तरुण शिवा काशीत शिवरायांना सुखरूप वेड्यातून बाहेर काढण्यासाठी समोर येतोय. आपल्या समोर हा प्रसंग सादर करतोय शाळा चिंदर कुंभारवाडी. शाळा चिंदर कुंभारवाडी शिवा काशीत यांचे बलिदान हा प्रसंग आपल्या समोर सादर करीत आहे. जाऊ जाऊ शिवा, आज तुझं रूप पाहून माझ्या मनाचा गोंधळ होतोय. खरंच मला काही नसलं की आपल्यातला खरा शिवाजी कोण आणि शिवा काशीत कोण. महाराज, आज मी खूप खुश आहे. साक्षात आई भवानी मला प्रसन्न झाली आहे. मला मात्र तुमच्याकडे पाहिल्यावर जगदंबा दिसते. तुमच्या रूपाने या देहाचं आज सोनं होणार. माझ्यासारखा मीच भाग्यवान महाराज. शिवा, तू याला भाग्य समजतोस? अरे, साक्षात मृत्यूकडे निघालो आपण. तू जाणतोस का काय करायला निघालो आपण? बाहेर सिद्धीचे रक्तासाठी आसुसलेले सैनिक डोळ्यात तेल घालून उभे आहेत. जेव्हा तू पालखीत बसून दरवाजाकडे जाशील तेव्हा तुझी पालखी पकडली जाईल. शत्रूच्या छावणीत ते तुला नेतील, तेव्हा तुला ते जिवंत सोडणार नाहीत. राजे, बस एवढंच ना? मरण्याची तमा कुणाला या शिवाला मुळीच नाही. असं असलं असतं तर आपल्या चरणांपाशी कधीच राहिलो नसतो. मी सिद्धीची दिशा भूल करेन. तुमची पालखी सुरक्षित अंतर पार करेपर्यंत मी सिद्धीच्या सैनिकांना बोलण्यात गुंतवून ठेवेन. खरे शिवाजी राजे वाचण्यासाठी मी शिवाजी म्हणून मरेल. आपला एक शिवा गेला तर ही माती शेकडो शिवा देईल. महाराज, स्वराज्यासाठी आजपर्यंत अनेकांनी बलिदान केलं,
पण माझ्यासारखं रूप घेऊन जन्माला येणं हा तुझा अपराध ठरणार असेल तर? नाही नाही शिवा नाही, तुला मृत्यूच्या दाढेत ढकलायला माझं मन धजावत नाही. राजे, असं नका म्हणू. उभ्या मुलका ज्यांच्या दर्शनाची ओढ जनतेला असते, ज्यांच्या नावाने शत्रूची झोप मोडते, अशा पराक्रमी राजाचं रूप मिळालंय मला. हीच माझी जहागिरी आहे. आज मला पकडल्यावर शत्रू आनंदाने बेहोश होऊन नाचेल. त्याला वाटेल की शिवाजीच मिळाला. ते क्षण माझ्या आनंदाचे असतील. त्यावेळी तुम्ही विशाळ गडाकडे कूच कराल. हा बेतच मला बळ देतोय महाराज. शिवा, तुझी निष्ठा पाहून सह्याद्री सुद्धा नतमस्तक झालाय. पण शिवा, सिद्धीच्या भेटीत त्याला संशय आला तर? राजे, तुमच्या सारखी ही करारी नजर, हा जिरेटोप आणि हे शिवगंध, हा धाडस पाहून ब्रह्मदेवाला सुद्धा मी शिवाजीच वाटेन. बोलण्यात मी सिद्धीला पुरता फसवेन. तोपर्यंत तुम्ही फार शिवा, पुढे गेले असाल. आजवर अनेक लढाया आम्ही जिंकल्या, पण तुझ्यासारखा हिरा गमावण्याचं दुःख मी कसं सहन करू? राजे, रायरेश्वराच्या मंदिरात आपण शपथ घेतली आहे ना. आजपर्यंत तुम्ही दिलेले प्रेम सार्थ करण्याची ही संधी मी अजिबात दवडणार नाही. तुम्ही आम्हाला मुलखावर येथील निरपराध माय बहिणींवरील होणाऱ्या अत्याचारांची जाणीव करून दिली. संकटाशी सामना करायचे बळ दिले ना. आता तुम्ही माझी मुळीच काळजी करू नका. तुझा हा त्याग पाहून मन गहिवरून आलं. वाटतं स्वराज्याच्या या यज्ञात आणखी किती आहुती पडणार आहेत हे आई भवानीच जाणो. तुझे हे धैर्य सर्व मानवांना लढाईची प्रेरणा देत राहील. महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत तुझी सुद्धा आठवण निरंतर ठेवेलच, पण तू सदैव माझ्या हृदयात राहशील. राजे, इतिहास केवळ नावाने नाही, तुमच्या सारख्या कर्तृत्ववान राजाच्या कार्यात असतो. तुम्ही असाल तर स्वराज्य होईल. तुम्ही ते मिळवाल. आपला एक शिवा गेला तर पुन्हा जन्माला येईल, पण माझा जाणता राजा पुन्हा होणार नाही. राजे, रात्र वाढत आहे, वेळ झाली आहे. बाहेर पालखी तयार आहे. मला निरोप द्या. जा शिवा, आज तू प्रतिशिवाजी झालायस. महाराष्ट्र तुला सदैव लक्षात ठेवेल. राजे, विशाळ गडावर पोचल्यावर तोफेंचा आवाज करा. तो आवाज तुमच्या शिवाच्या आत्मेला शांती मिळवून देईल. माझा राजा सुरक्षित आहे. हर हर महादेव. शिवा, तू मृत्यूकडे नाही तर अमर होण्यासाठी निघाला आहेस. याचा अर्थ आहे धर्मरक्षण, प्रजापालन, स्वराज्य स्थापनेसाठी हा राज्याभिषेक संकल्प केला जात आहे. पुढे आहे अभिषेक. त्यांच्यावर जलाभिषेक करतानाचा मंत्र आहे ओम आपो हिष्ठा मयो भुवहा तान ऊर्जे दधातन महे रणाय चक्षसे. हा मंत्र ऋग्वेदामध्ये राज्याभिषेकासाठी प्रचलित आहे. याचा अर्थ होतो हे पवित्र जग या राजाला शक्ती, तेज आणि सामर्थ्य प्रदान करून. त्यानंतर महाराजांना जो राज्याधिकार प्राप्त केला त्यासाठी मंत्र आहे ओम इमं राजानं वरुणो दधातु इंद्रहा सोमो वरुणहा सविता सनो राजा भवतु धर्मसेवी प्रजाहिते निरतः सदा. याचा अर्थ आहे त्या देवतानो या राजाला धर्मप्रिय, न्यायी आणि प्रजाहितदक्ष बनवा. त्यानंतर आहे जेव्हा शिवाजी महाराजांनी तसे मुकुट धारण केला तो क्षण, त्यावेळी जो मंत्र आहे तो असा आहे ओम सिंहासनाधिरूढो धोसी छत्रम धारयसी मस्तके धर्मेण पालय प्रजा सर्वा एष धर्म सनातनः. याचा अर्थ आहे तू सिंहासनावर आरूढ झालास, आता धर्माने सर्व प्रजेचे पालन कर. शेवटचा आहे जय जयकार मंत्र, जो की अभिषेक पूर्ण झाल्यावर म्हटला जातो. जय जय महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्म राज्य प्रवर्तक, हिंदवी स्वराज्य संस्थापक. यानंतर हा सोहळा संपन्न झाल्यानंतर आपली जी राज्याभिषेक मुद्रा आहे त्याच्यावरचा जो श्लोक आहे प्रतिभश्चंद्रलेखेव वरदेश्वर विश्ववंदिता शासनो शिवशैसा
शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. या एका श्लोकात संपूर्ण राज्य सामावलं आहे. प्रतिभेश चंद्रलेखेव जशी वाढत्या चंद्रकोरीसारखी ही मुद्रा दिवसेंदिवस तेजस्वी होत जाईल. वर्धिष्णूर विश्ववंदिता जिचा गौरव संपूर्ण विश्व करेल. शाह सुनो शिवशैषा, शहाजी राजांचा पुत्र शिवाजी एषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभून दिसते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा वेळेच्या अभावी आम्ही शॉर्टमध्ये सादर केलेला आहे. यानंतर ज्यावेळी शिवाजी महाराजांचा महायज्ञ झाला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी प्रजेला उद्देशून त्यानंतर प्रतिज्ञा होईल. हॅलो छत्रपती शिवराजा छत्रपती
Thank you.